दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं स्वागत केलं या 4 धावेने. अंतिम दिवस आपण पाहत आहे डे 9. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. सचिन गरत यांचा हा फटका पाहायला मिळाला. नो बॉल सिग्नल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं. यस, ओव्हर स्टेप झाले होते आणि हेच पंचांनी दर्शवलं. परंतु सुदेश मिस्किडे स्वतःला सांगत असतील की हमें तो नो बॉल ने लूटा, उनमें का हाथ दम था, मेरा पैर वहा गिरा जहां चुना कम था. नो बॉल. आणि इथून मात्र मिळेल फ्री हिटचा बॉल. लायसन्स बॉलचा आपण पाहणार आहोत. आणि समोर असतील सचिन गरत. खूप सुंदर रीतीची फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. सातत्य जपणारं हे फलंदाजी मार्कवरती व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. सचिन गरत. फ्रीटचा बॉल, लायसन्स बॉल घेऊन गोलंदाज सुदेशजी मिस्किटे. ऑन दी अप खेळायचं होतं. ऑन साईडला हा बॉल निघून गेला फॉरवर्ड लेगच्या क्षेत्राकडे. आणि तिथे आपण जर पाहिलं या 2 धावा इझिली डन करताना धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोचली गेली. 7 रन. कमी गतीचा वापर केला, थोडीशी फ्लाइट दिली होती, लालच दिली होती आणि या बॉल वरती विकेट मिळवला. एक मोठा धक्का बसला या ठिकाणी. तो म्हणजेच चौथ्या बॉलवर सचिन गरत बॅक टू दी पवेलियन. एनसीसी ट्रॉफी विकेट डाऊन. वन डाऊन मॅन पंकज धोडी हे फलंदाजी करण्याकरता आलेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सुदेश मिस्किटे याही वेळेस खूप छान बॉल, लेंथ बॉल वापरला गेला. खूप सुंदर रीतीचा हा चेंडू जो परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेत. धावसंख्या आहे 7. 1 गडी बाद. शेवटचा बॉल. बॅटची एज घेऊन विकेट किपर कडे बॉल निघून गेला. त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल निघून जाताना धावसंख्या 1 ने भर झाली आणि 8 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्या. सुपर हिटची बॅटल या ठिकाणी आपण पाहत आहेत. अंतिम दिवस जे क्वालिफाईड टीम आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप सुंदर रीतीचं क्रिकेट आपण पाहत आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक, उत्साहवर्धक ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. 2 संघांच्या माध्यमातून चालू असलेली कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधील द्वंद्व युद्ध या कडक खेळपट्टीवरती आणि टणक खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. हाय क्लास, हाय क्वालिटी, उच्च गुणवत्तापूर्ण क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहेत. कैलासवासी दिनकर माधव पिलेना चषक 2024च्या माध्यमातून. पहिलं षटक 8 धावा आल्या आणि 1 विकेट देखील मिळवला सुदेश मिस्किटे यांच्या माध्यमातून. 2 संघांमध्ये हे बॅटल आपण पाहत आहेत. जिथे आहे गणराज स्पोर्ट्स तलासरी संघ आणि मनस्वी एंटरप्राइजेस. विनय उंबरसाडा हा गोलंदाज आपण पाहत आहेत मनस्वी एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून. खूप छान रीतीने स्ट्रोक परिपूर्ण करताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. खूप सुंदर रीतीने या ठिकाणी झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. 2nd विकेट डाऊन.
अनिकेत राजड न्यू बॅटर चौथ्या क्रमांकासाठी येतोय. फलंदाजी करण्याकरता गजराज स्पोर्ट्स तलासरी या टीमच्या माध्यमातून विनय उंबरसाडा याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला. खूप छान रीतीने झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. निखिलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग बाय निखिल. विनयचा हा बॉल खूप छान रीतीची गोलंदाजी सातत्यपूर्ण आपण त्याला पाहिलंय. मनस्वी एंटरप्राइजेस टीम म्हटलं की सन्माननीय विश्वनाथजी रेंजर साहेब, सन्माननीय रामू दमाडा साहेबांचा संघ जो आपण पाहतायत या ठिकाणी इंट्रोड्यूस केला गेला. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ 2 बॉलचा खेळ झाला ओव्हर द विकेटने. विनयचा हा बॉल पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये येत आहेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी या 3 बॉल मध्ये प्रभावशील नेतृत्व कसं असावं हे दर्शवलं गेलंय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इकॉनॉमिकल राहणं या त्याच्या घडीला फारच मुश्किल आहे, परंतु या ठिकाणी 3 बॉल मध्ये एक सुद्धा धाव न देता 1 विकेट त्यांनी मिळवला. नाव आहे विनय उंबरसाडा. षटकातील हा पुढील बॉल ओव्हर द विकेटचा वापर. यावेळी शॉट ऑन जॉब केलाय. इनफिल्डला क्रॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावतायत आणि लॉंग ऑफ झोन मध्ये आपण जर पाहिलं या 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण झाल्या. अनिकेत राजड्याच्या माध्यमातून आपलं अकाउंट ओपन केलं अनिकेतने या मॅच मध्ये आणि सांघिक धावसंख्या 2 ने पुढे गेली. 10 या अंकावरती 10 रन्स हे स्कोरबोर्ड पाहायला मिळालाय. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झाला. षटकातील हा 5वा बॉल. यावेळेस डेड कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल निघून गेला आणि एकदा परिपूर्ण करत असताना 11 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्यात. 11 रन्स 11 चेंडू एकंदरीत फेकून झालेत आणि 11 धावा स्कोर बोर्ड वरती प्रथम फलंदाजी करतोय गजराज स्पोर्ट्स तलासरी. आणि प्रथमतःच या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. फलंदाज आहेत जयेश काकड. फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सलामी वीरच्या भूमिकेमध्ये आले होते. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल ते या ठिकाणी खेळले जातील. 11 धाबा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2चा हा 6वा आणि अंतिम बॉल. ऑन साइडला पहिलाच बॉल फेस करताना काही टक्कन आवाज आला. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये फेकून दिले या बॉलला. लॉंगेस्ट 6 ऑफ द डे मॅक्सिमम षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या लागली पंचावर. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर रीतीचं या ठिकाणी आतापर्यंत क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल ठोठावला आणि सांघिक धावसंख्या षटक क्रमांक 3च्या माध्यमातून पुनश्च एकदा सुदेश मिस्किटे यांना आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट मिळवला होता. तेच गोलंदाज. षटक क्रमांक 1च्या माध्यमातून 8 धावा. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून 9 धावा. पहिला बॉल पुढे आले तदनंतर टॅप केले गेले. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु या ठिकाणी असफल राहिले जात आहेत. ज्यांनी 1 बॉल फेस केला होता, सलामीवीरच्या भूमिकेत आले होते, षटकार लगावला होता, परंतु धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. ह्यूज विकेट डाऊन. पाचव्या क्रमांकावरती येतात फलंदाजी करण्याकरता संतोष बोरकोड. बॅटिंग ॲट नंबर 5.
पहिल्याच बॉलवर एक धाव परिपूर्ण केली या ठिकाणी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा 19 रन्स. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 17 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि तदनंतर षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर धावबळच्या स्वरूपात मोठा गडी बाद झाला जयेश काकड आणि त्यांची जागा घेण्याकरता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहिलेत संतोष बुरगुड. त्यांनी पहिल्याच बॉलवर एक धाव नॉन स्ट्राईक एंडला होते. यावेळेस फलंदाजी मार्कवरती येतील. पहिलाच बॉल खूप बाहेरचा चेंडू होता आणि या ठिकाणी सोडून दिला गेला. वाईटच्या स्वरूपाचा हा बॉल जिथे एक धाव अंकित अर्जित केली गेली आणि धावसंख्या 20 रन्स 20 धावा या स्कोर बोर्ड वरती जॉईंट झाल्या. तिसरं षटक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ होताना पाहायला मिळाला. सुदेश मिस्किटे उत्कृष्ट गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगेंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. आउट स्विंग हा बॉल पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक धाव नियंत्रित केली गेली आणि सांघिक धावसंख्या 21 या अंकावरती पाहायला मिळाली. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. अनिकेत फलंदाजी मार्कवरती जो आपण पाहत आहेत 4थ्या क्रमांकावरती अनिकेत राजड ॲबिलिटी प्लेयर म्हणून त्याला आपण पाहतो, परंतु समोर आहे सुदेश मिस्किटे. चांगल्या बॉलचा वापर करताना पाहायला मिळाली. लेंथ लाईन अप्रतिम पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळात म्हणतात ना की तुमच्याकडे योग्य ते स्विंग नसतील तरी चालेल, चांगली गती नसेल तरी चालेल, परंतु योग्य टप्पे लाईन आणि लेंथ असावी. यावेळेस थोडेसे स्टेप आउट झाले होते आणि तदनंतर हा स्ट्रोक परिपूर्ण केला गेला. खूपच सुंदर रीतीने हा फटका कौरव झाला. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये येतोय. 4 धावा येत आहेत चौकार आणि या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 25 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा 5 चेंडू हे आतापर्यंत फेकले जात आहेत. षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून सुदेश मिस्किटे आतापर्यंत 11 चेंडू फेकले गेलेत आणि हा 12वा अंतिम बॉल आपल्या स्पेलचा घेऊन गोलंदाजी मार्कवर. समोर अनिकेत राजड टेक्निकल बॅटर. यावेळेस आपण पाहिलं मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी विकेट जाताना पाहायला मिळाला. हा 4था गडी बाद होतोय तो म्हणजेच अनिकेत राजड. बॅक टू दी पवेलियन. एनसीसी ट्रॉफी विकेट डाऊन. व्हाईट बॉल सुरुवात षटकाची पाहायला मिळाली. विनयच्या माध्यमातून एक धाव जरूर या ठिकाणी परिपूर्ण झाली आणि धावसंख्या 26 या अंकावर जाऊन पोहोचली. 26 रन. वाईड नंतर एक धाव परिपूर्ण झाले आणि धावसंख्या लागली 27. स्कोर बोर्ड वरती 27 हे धावफलक पाहायला मिळालाय. सुपर 8 ची बॅटल आणि सुपर 8 चा अंतिम सामना. एका फायनल मध्ये प्रवेश करताना जो संघ आपण पाहिला विहावीरा 11 धाणेव हा संघ विश्वनाथ जाधव अँड टीम जबरदस्त कारनामा केला. मागच्या मॅच मध्ये
बेनापट्टी वसई संघाने या ठिकाणी विजय संपादित केला आणि त्या संघाने प्रवेश केला सेमीफायनल मध्ये आणि त्यांचा सामना विजयी संघासोबत होईल सेकंड सेमीफायनल. यानंतर दोन मोठे सामने सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल अशा रीतीने आपण पाहणार आहोत. हे शेड्यूल आजच्या अंतिम दिवसाचं फायनल डे आपण पाहत आहेत. खूप सुंदर रीतीचं मॅनेजमेंट जे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डिसिप्लिन क्रिकेट फलंदाजी मार्कवर उमेश कोम पहिल्याच बॉलवर खूप छान पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्सिव्ह माइंडसेट राहिला होता आणि त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजेच 28 धावा 28. एका साईडनं विकेट जात आहेत आणि तदनंतर मात्र चांगल्या रीतीचं क्रिकेट पाहायला मिळेल. सन्माननीय रवींद्रजी बाबर साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठाकरते आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेकरता आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केले गेलेत. थँक्यू व्हेरी मच रवींद्रजी बाबर साहेब. त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मधुकरजी दळवी साहेब, सन्माननीय रामू दुमाडा साहेबांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. प्रशांतजी दुमाडा साहेबांचं आगमन देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संतोष बोरगोड यांच्या बॅटमधून षटकार आला आणि 6 धावा फ्लाय झाल्या आणि जाऊन पोहोचल्या 34. 34 धावा आणि गाडीचा गिअर कसा चेंज करावा हे सातत्याने संतोष बोरगोड यांना ठाऊक आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हाईट बॉल एकदा प्राप्त झाली. 35 धावा. म्हणूनच म्हणतात ना की शर्यत हे कुठल्याही स्वरूपात असो, जेव्हा जेव्हा वेग बदलतो, गिअर शिफ्ट होतो, तेव्हा तेव्हा सातत्याने तो रेस जिंकत असतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी, मागच्या बॉलवर षटकार आणि यावेळेस व्हाईट बॉल गोलंदाज विनयच्या माध्यमातून चांगल्या रीतीने हा फटका पाहायला मिळाला. सुदेशजी मिस्किटे खूप छान रीतीचं कव्हर पाहायला मिळालं. फिल्डिंग मध्ये या ठिकाणी 100% योगदान आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळालेत. या 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलं. 37 धावा 37 रन्स या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. संतोष बोरकोडे या ठिकाणी संकट मोचक म्हणून ठरले गेलेत संघासाठी. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 10 धावसंख्येवरती खेळताना खूपच छान फलंदाजी. विनेचा हा बॉल खूप सुंदर रीतीने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका. 2 बाउन्स अँड 4 रन. एनसीसी ट्रॉफी चौकार 4. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज होतात विनय. ऑन साइड मध्ये हा फटका पाहायला मिळालाय. वॅकेंट एरिया मध्ये बॉल निघून गेला आणि यावेळी 4 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. संतोष बोरकुड ऑन अ फायर. या 4 धावा प्राप्त झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गंधरा स्पोर्ट्स तलासरी या टीमची 45 धावा. 45 रन्स पाहायला मिळालं. आमच्या परत आमचे गुणलेखक आशिष कडू माहिती पोहोचवतील. त्या षटकामध्ये जवळपास 20 धावेचं षटक जे आपण पाहिलं आणि 45 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. एक अनोखा विक्रम जो रोहित शर्मा यांच्या नावी पाहायला मिळतोय. आतापर्यंत IPL च्या इतिहासामध्ये 53 असे खेळाडू आहेत ज्यांनी शतक झळकवलंय आणि 27 असे प्लेयर आहेत ज्यांनी गोलंदाजी करताना हॅट्रिक नोंदवलेले आहे आणि 17 असे खेळाडू आहेत ज्याने IPL फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला आणि 8 असे कर्णधार आहेत ज्यांनी IPL फायनल जिंकली आणि 8 असे प्लेयर आहेत ज्यांनी 250 पेक्षा जास्त षटकार लगावल्यात आणि फक्त 4च असे प्लेयर आहेत ज्याने 6500 प्लस धावा केल्यात आणि या वरील सर्व रेकॉर्डचा मानकरी ठरला तो म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्मा यांनी आतापर्यंत शतक झळकवलंय, हॅट्रिक नोंदवले, 250 प्लस षटकार, 6500 प्लस धावा. IPL फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच. म्हणूनच हा 45 चा आकडा जो आपण पाहत आहे स्कोर बोर्ड वरती फारच प्रचलित आणि लोकप्रिय ठरला. षटक क्रमांक 5 कडे आपण वळलोय आणि गोलंदाजी मार्क वरती आहेत ते म्हणजेच मेहुल निमला.
एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मेहुल कोटे आपण पाहतो. मिस्ट्री बॉलर पुढे येऊन स्टेप आउट केलं. ऑन साइड ऑफ साइड मध्ये फटका खेळण्याचा मनसुबा दर्शवला गेला होता. एकेरी धाव परिपूर्ण झाले. 2 धावा घ्याव्यात की नाही याच्यामध्ये पाहायला मिळाले फलंदाज. धावसंख्या 47 धावा फलकावरती. खूप सुंदर अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणूनच मिस्ट्री बॉलर जो आपण पाहतायत मेहुल निमला 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल. ऑन साइड ला स्मॅश केलाय. बाहुबली स्ट्रोक उमेश कोम यांच्या बॅट मधून. लॉंगेस्ट 6 ऑफ द डे येतोय. षटकार 6. धन्यवाद डीजे. उमेश कोम यांच्या बॅटमधून जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की सही बल्लेबाज वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय. आणि तेच पाहायला मिळाला. या 5व्या बॉलवर षटकार आला. धावसंख्या फ्लाय झाली. 50 क्रॉस झाली आणि 53 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल शिल्लक. षटक क्रमांक 5 च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खोलवर टप्प्याचा बॉल जरूर पाहायला मिळाला. ऑन साइड मध्ये एक धाव परिपूर्ण झाली आणि एका धावेच्या माध्यमातून 54 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्या. तेथे 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा आल्या आणि अशा पद्धतीने 5 षटकांच्या समाप्ती अखेर 54 धावा स्कोर बोर्डवर प्रथम फलंदाजी करत असताना गणराज स्पोर्ट्स तलासरी संघ, तर दुसऱ्या बाजूने आहे मनस्वी एंटरप्राइजेस संघ. 2 दिग्गज मातब्बर संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. क्वालिटी क्रिकेट कशाला म्हणतात तर जेव्हा जेव्हा तुम्ही ही स्पर्धा पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला क्वालिटी मिळेल. आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. आणि ती क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर 8 मध्ये बॅटल जे आपण पाहिली अष्टविनायक नंडोरे, राणी शिगाव, SRG पळणारी 40+ संघ, विहाविरा 11 धाणीव संघ, बेनापट्टी वसई, संघर्ष चिंचणी, गणराज स्पोर्ट्स तलासरी, मनस्वी एंटरप्राइजेस हे 8 संघ आपण पाहिले ज्याने उत्कृष्ट कामगिरी आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळालेत. शेवटचं आणि अंतिम षटक 6वं षटक कामेश वळवी यांना आपण पाहत आहेत. एक्सपिरियन्स बॉलर. पहिलाच बॉल या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावेचा मनसुबा पाहायला मिळाला आणि या 2 धावा येताना धावसंख्या 56 आणि 56 हा आकडा कुठेतरी डेंजर म्हणून पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे मिचेल स्टार्क यांनी गोलंदाजी केली 56 क्रमांकाची जर्सी आणि गुलाबी बॉलने भारतीय संघाला निस्ते नाबूद केलं. 5 नोंदवला BGT मध्ये. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तुमच्यापर्यंत माहिती जरून पोचवेन ओळीया मैदानाच्या दिशेने. ऑन साइडला चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेल जजमेंट. खूपच सुंदर रीतीने जजमेंट केलं आणि हा झेल परिपूर्ण केला. उमेश कोम यांचे उत्कृष्ट फलंदाजीचा या ठिकाणी अंत झाला आणि या ठिकाणी हा आहे इंटरव्ह्युअल विकेट 5वा गडी बाद. सातव्या क्रमांकावरती पाहायला मिळाले बॅटिंग ऑर्डर नुसार सचिन दोडे पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांना आपण पाहतो. 2 चेंडू फेकून झालेत 6व्या षटकातील.
खूप चांगला फटका स्टेअर केला गेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत वायडिश लॉंग ऑफ झोन मध्ये सलामी देणारा एनसीसी ट्रॉफीचा दमदार षटकार पाहायला मिळत आहेत. 7व्या क्रमांकावरती येऊन या ठिकाणी पहिलाच बॉल षटकारासाठी पाठवला गेला सचिन दोडे. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत आणि उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. एकमेकांसोबत खूप क्रिकेट खेळलेले संघ पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. यावेळेस एक तुमारी तो एक हमारी हे दर्शवताना पाहायला मिळाले. 6वा गडी बाद. सुंदर रीतीचे या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळालं. षटकारानंतर विकेट मिळवला. याच मैदानावरती अपकमिंग टुर्नामेंट PDAPL पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग कमिंग सून. एक सन्मानाची अभिमानाची मोठी स्पर्धा आदिवासी बांधवांच्या हितासाठी पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. सन्माननीय विदेशजी लहांगे यांच्या समवेत पाहायला मिळत आहेत. विश्वनाथजी रेंजर साहेबांचं आगमन झालंय. आमच्या मुख्य मंचाकडे आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि मॅचचा मनोसक्त आनंद घ्यायचा आहे. धावबतच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले. धावसंख्या जर पाहिली तर 63 रन्स, 63 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील पाहायला मिळेल आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. अजय हे फलंदाज जे 9व्या क्रमांकावरती बिलॉंग करताना गणिराज स्पोर्ट्स तलासरी या टीमच्या माध्यमातून. चांगला फटका जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फ्लाइंग कॅच ऑफ द डे या ठिकाणी पाहायला मिळाला. खूपच सुंदर रीतीने झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग एफर्ट्स. धावा लागलं 63. पहिला डाव झाला समाप्त आणि 64 धावेचं लक्ष हे समोर असेल. आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू प्रोव्हाइड केले गेले असे दिलदार दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्रजी बाबर साहेब. आणि रवींद्रजी बाबर साहेबांचं स्वागत या ठिकाणी आणि सन्मान करण्याकरता मी स्वप्नीलजी भिसे सर आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी बाबर साहेबांचं स्वागत करायचं आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण पाहतो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हे व्यक्तिमत्व. सदृक्षणाय खलनिग्रहणाय टू प्रोटेक्ट गुड अँड रिस्ट्रॉय एव्हिल्स पाहायला मिळाले सन्माननीय रवींद्रजी बाबर. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू प्रोव्हाइड केले गेलेत. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या या सहकार्याबद्दल.
तर या ठिकाणी आपण पाहत आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केले गेले असे दिग्गज व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत. म्हणतात ना, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला, असे रवींद्रजी बाबर साहेब. आपण 2 शब्दांमध्ये या स्पर्धेविषयी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि आपलं मनोगत हे व्यक्त करायचं आहे. सन्माननीय रवींद्रजी बाबर साहेब. जाऊया सेकंड इनिंग मध्ये. मैदानाच्या दिशेने नाण्याची एक बाजूने आपण पाहिली, दुसरी बाजू पडताळणे फारच आवश्यक. 64 धावेंचं लक्ष मनस्वी इंटरप्राइजेसच्या संघासमोर आणि 2 सलामी वीर जे दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. कामितजी वळवी आणि निखिल मल्ले मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत गणराज स्पोर्ट्स तलासरी या टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज अविनाश बोरकोड. पहिलाच बॉल नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातो या ठिकाणी. फर्स्ट बॉल अँड फर्स्ट बॉल गेट इन टू दी 4 रन. चौकाराने स्वागत केलं गोलंदाज अविनाश यांचं कामिश वळवी यांनी. उलट स्वरूपाचा बॉल होता, पॅडवरती बॉल आणि फक्त दिशा देण्याचं कार्य केलं आणि या 4 धावा संपादित केल्या. पुढील चेंडू तेच तर्रार हा बॉल पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ जरा धावसंख्या 4 स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाली. योग्य टप्प्यावर नियंत्रण होतं. चेंडू थोडासा टॉस होताना या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 4 धावा स्कोर बोर्ड वरती. आव्हान आहे 64 धावेचं. अप्रतिम बॅटचा ब्लेड खाली येण्याच्या अगोदरच चेंडू यष्टीरक्षकांच्या हातात गेला. एक गती या ठिकाणी दर्शवली जाते. गोलंदाज अविनाशजी बोरकुड यांच्या माध्यमातून तलासरी एक्सप्रेसचे गोलंदाजी करतायत. चौकार नंतर 2 निर्धाव चेंडू. चौथा बॉल पाहायला मिळाला, जेथे एकदा विजिली डन केली गेली. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट कशी करावी, चेक्की सिंगल कशी घ्यावी हे दर्शवताना पाहायला मिळत आहेत. हरणाचा वेग आणि सस्याची चपळाई या बॉलवर पाहायला मिळाली आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूंचा खेळ होताना पाहायला मिळालाय. 64 धावेचे लक्ष. दोन्ही संघ खूप सुंदर रीतीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले या हंगामात. चांगल्या बॉलचा वापर. पहिला बॉल बघा फुलटस आला, तदनंतर मात्र चांगल्या रीतीचं कमबॅक या ठिकाणी केलं गेलं. चौकारानंतर 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच पाहायला मिळालं. कोरबटेपाचा बॉल परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाले. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्रचा वापर पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर बोर्डवरती जर आपण पाहिले तर बिनबाद 7 धावा षटक क्रमांक 1 मध्ये लागली गेली. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
सुभाष भरकुड या ठिकाणी पाहायला मिळतील गोलंदाजी करताना. संतोष भरकुड यांना आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 च्या माध्यमातून, ज्यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. तेच येत आहेत गोलंदाजी करताना. पहिला बॉल खोलवट टेपेची लेंथ लाईन चांगल्या रीतीचे या ठिकाणी. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती जेव्हा जेव्हा नियंत्रित होतो एखाद्या गोलंदाजाचा, तदनंतर बिल्ड होतो कॉन्फिडन्स, आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळाला संतोष भरकुड यांच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये योगदान, गोलंदाजीमध्ये या ठिकाणी दमखम दर्शवताना पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू नेतृत्व कसं असावं हे दर्शवलं जात आहे. खूप सुंदर रीतीचा बॉल पाहायला मिळाला. लेटकटच्या स्वरूपामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करताना पाहायला मिळालेत निखिल मल्ले. खूप छान रीतीचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 झेल त्यांनी परिपूर्ण केले आणि 2 खेळाडूंना धावबाद त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत निखिल मल्ले फलंदाजी करताना. सलामी वीरच्या भूमिकेमध्ये आज पंकज दिवे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि त्यांना मिस करेल हा संघ मानस एंटरप्राइजेस. एकदा प्राप्त झाले आणि एका धावेच्या माध्यमातून 9 धावा स्कोर बोर्डवरती जॉईन होताना पाहायला मिळाले. तीन बॉल मध्ये आपण पाहिलं 2 धावा खर्च करताना. संतोष भरकुड फार मोठा अनुभव, 40+ मधील क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये ही धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 10 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स. एकंदरीत 10 चेंडू फेकले गेलेत आणि 10 धावा या स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळालेत. याचा अर्थ खूप चांगली गोलंदाजी राहिली मधुरा स्पोर्ट्स तलासरी टीमची. ऑन साइडला खेळलेला फटका पाहायला मिळाला. फॉरवर्ड लेग मध्ये थोडंसं बम्बलिंग झालं आणि याचंच कारण एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाली. पामणे लावते 2 धावा हे परिपूर्ण करताना पाहायला मिळाला. समजने वालों को इशारा काफी है आणि हेच दर्शवलं गेलं या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. जेस्चर ऑफ द आईज, आंखों का इशारा. धावसंख्या 12 स्कोर बोर्ड वरती. शेवटचा बॉल ऑन साइडला फेकून दिले या बॉलला फ्लॅट सिक्सर आणि या 6 धावेने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला. 18 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट अँड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत अविनाश भरकुड हे गोलंदाज. त्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं आणि तेच गोलंदाज येताना पाहायला मिळाले षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून. धावा आहेत 18. 18 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोठावला गेला. ही ॲबिलिटी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 12व्या बॉलवरती षटकार लगावला. या इनिंगमध्ये 12व्या बॉलवरती षटकार लगावला. हे संपूर्ण ॲनालिसिस आमच्यापर्यंत आशिषजीकडून पोहोचवत आहेत. खूपच चांगलं आणि अप्रतिम रीतीने या ठिकाणी सुस्पष्ट असं गुणलेखन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉलसाठी वेगवेगळा पेन जो यूज केला जातो. विकेट करता वेगळा पेन, चौकार षटकाराकरता वेगळा पेन, वाईड नो बॉल करता वेगवेगळा कलर पेन या ठिकाणी यूज केला गेला. अर्थात खूपच सुंदर असं गुणलेखन. 12 बॉल आपण बघितले. धावसंख्या 18 स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाली. 9च्या सरासरीने या धावा. आव्हान आहे 64 धावेंचं. हे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालंय.
पुन्हा अविनाश सज्ज होताना पाहायला मिळतील. एकमेकांसोबत खूपच चांगलं क्रिकेट या संघाने कित्येक वेळा खेळलंय आणि आज पुन्हा आमने सामने आहेत. शपलवून करण्याचा प्रयत्न राहिला परंतु फुटवर क्रिएट केला. एक उत्कृष्ट गोलंदाज तुम्ही जेव्हा जेव्हा बनता तेव्हा तेव्हा तुम्ही फलंदाजांचा फुटवर्क रीड करायला शिकता आणि तेच पाहायला मिळालं. क्रिकेट सातत्याने शिकण्याचा खेळ, क्रिकेट इज अ गेम ऑफ लर्निंग हे आपण सातत्याने ऐकलंय. पण अविनाश ओव्हर द विकेटचा वापर, फुलटॉस स्वरूपाचा बॉल सोडणार नाहीयेत. फुल टॉस अँड आय एम द बॉस. 6 धावेने स्कोर बोर्ड 24 या अंकावर.